सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कधी विचार केला आहे का, सण उत्सव पूजा अर्चना किंवा लग्नकार काही असो, केळीचं पान का वापरलं जातं? फक्त परंपरा म्हणून की त्यामागे काही खास आध्यात्मिक अर्थ आहे? आरोग्यदायी महत्त्व सुद्धा त्यामध्ये लपलेलं आहे. केळीचं पान समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि त्यावर दिलेला नैवेद्य देवाला अतिशय प्रिय मानला जातो. म्हणतात केळीच्या पानावर जेवल्यास पुण्य मिळतं आणि घरात लक्ष्मीचं आगमन होतं. मग जाणून घ्या केळीच्या पानाचं खरं महत्त्व. केळीच्या पानाचं धार्मिक, वैज्ञानिक आणि पारंपरिक महत्त्व सुद्धा आपण बघूयात. केळीच्या पानाचं महत्त्व अनेक पुराणामध्ये उल्लेखलेलं आहे. पद्मपुराणामध्ये विष्णू पूजा अर्चनेमध्ये केळीचं झाड पान शुभ मानलेलं आहे. नैवेद्यासाठी उपयोग सुद्धा सांगितलेला आहे. स्कंद पुराणामध्ये शुभ कार्य, मंडप सजावट आणि देव अर्चनेमध्ये केळीचा वापर मंगलकारक मानला आहे. गरुड पुराणामध्ये सात्विक अन्न, शुद्ध पात्र म्हणून केळीच्या पानावर भोजनाचं महत्त्व सांगितलेलं आहे. पुराणानुसार केळीचं पान अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. शुभ कार्यात केळीच्या पानाचा वापर मंगलकारक सांगितला आहे. दक्षिण भारतात केळीच्या पानावर जेवण पुण्यकारक मानलेलं आहे. दक्षिण भारतामध्ये आजही अनेक ठिकाणी रोज केळीच्या पानावर जेवण दिलं जातं. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेशात ही परंपरा जपली गेलेली आहे आणि अजून सुद्धा आहे. तिथं दक्षिण भारतामध्ये घरीच नाही, हॉटेलमध्ये सुद्धा केळीच्या पानावर जेवण दिलं जातं. पारंपरिक साऊथ इंडियन मील्स केळीच्या पानावर वाढण्याची सुंदर परंपरा आजही जपली जाते. त्यामुळे अन्न सात्विक, शुद्ध आणि शुभ मानलं जातं. भारतीय संस्कृतीमध्ये केळीचं झाड अत्यंत पवित्र मानलं जातं. केळीचं पान समृद्धी, शुद्धता, मंगलतेचं प्रतीक आहे. म्हणूनच पूजा अर्चना, सत्यनारायण, लग्न, मुंज, ग्रहप्रवेश, डोहाळ जेवण ह्या सर्व अशा शुभ कार्यामध्ये केळीच्या पानं वापरली जातात. आता केळवणच आपण करतो, त्याचं नावच आहे केळवण, म्हणजे केळीच्या पानावर जेवण. घराच्या दारात केळीचं पान बांधलं गेलं की शुभ ऊर्जा घरात येते असा समज आहे. असं मानलं जातं की केळीच्या पानावर ठेवलेला नैवेद्य देवाला अतिशय प्रिय मानला जातो. कारण केळीच्या पानावर पूर्णपणे नैसर्गिक आणि केळीचं पान कसं असतं, पूर्णपणे नैसर्गिक आणि शुद्ध असतं. त्यात कोणताही कृत्रिम स्पर्श नसतो. त्यामुळे देव अर्चनेमध्ये ते वापरणं अत्यंत शुभ मानले जातं. केळीच्या पानाचं आणखी एक विशेष महत्त्व म्हणजे काय, त्यावर जेवण. आपल्या पूर्वजांनी नेहमी केळीच्या पानावर जेवण्याची परंपरा ठेवली होती. कारण केळीच्या पानावर गरम अन्न ठेवलं की त्यातून नैसर्गिक घटक अन्नात मिसळतात. त्यामुळे अन्न अधिक पौष्टिक आणि चविष्ट होतं. केळीच्या पानावर जेवल्याने पचन सुधारतं असंही मानलं जातं. पानावर असणारे नैसर्गिक गुण शरीरासाठी फायदेशीर असतात. म्हणून दक्षिण भारतात आजही सणासुदीच्या दिवशी केळीच्या पानावर जेवण, सणासुदीच्या नाही पण डेली केळीच्या पानावर तिथं दक्षिण भारतात जेवलं जातं. दर गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा अर्चना केली जाते. विष्णू पूजा अर्चनेमध्ये केळीचं पान विशेष असं मानलं जातं. केळीचं झाड लक्ष्मीचं प्रतीक सुद्धा मानलेलं जातं. म्हणून घरात केळीचं झाड लावणं शुभ मानलं जातं. लग्न कार्यामध्ये मंडपाच्या चारही बाजूने केळीचे खांब लावले जातात. याचा अर्थ असा की नव दाम्पत्याचं आयुष्य समृद्ध आणि आनंदी हो. केळीचं झाड नेहमी हिरवं राहतं, त्यामुळे ते सुख आणि समृद्धीचं प्रतीक आहे. आता आपण लक्ष्मीपूजनाच्या वेळेस किंवा लग्न कार्याचं देव ब्राह्मणाच्या वेळेस आपण गेटला सुद्धा केळीचे खांब लावत होते, इकडे तिकडे. कारण काय, शुभ असण्यासाठी, ते शुभ कार्यासाठी ते आवश्यक असतं म्हणून आपण लावत होतो. आणि पूर्वीच्या काळी काय होतं, प्लास्टिक किंवा स्टील नव्हतं. लोक केळीच्या पानावरच अन्न वाढायचे. फार पूर्वी पितळेचे ताट वगैरे असायचे आणि जास्त करून आता हे केळीचे पान मध्ये तिथं जेवण व्हायचं. कारण कशामुळे काय, हे पर्यावरणासाठी सुद्धा चांगलं आहे. केळीचं पान काय पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि सहज विघटन होतं, त्यामुळे प्रदूषण होत नाही. केळीच्या पानावर जेवण वाढण्याची एक पद्धत आहे. आता कसं वाढायचं, गोड पदार्थ वरच्या बाजूला वाढायचे, भाजी डाव्या बाजूला भात मध्यभागी वाढायचा, अशी पारंपरिक रचना केली होती पूर्वी. हे केवळ परंपरा नसून संतुलित आहाराचं प्रतीक होतं. असं मानलं जायचं पूर्वी की केळीच्या पानावर जेवण केल्याने काय होतं, घरात लक्ष्मीचा वास राहतो. शुभ कार्यात केळीचं पान वापरल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अजून एक मला सांगावं असं वाटतं की चातुर्मासामध्ये अनेक जण केळीच्या पानावर जेवण करण्याचा नियम
पाळतात. याच्यामध्ये का पाळायचं की साधेपणा, शुद्धता, सात्विक जीवनासाठी ही परंपरा मानली जाते. केळीच्या पानावर जेवल्याने पुण्य मिळतं आणि व्रत अधिक फलदायी होतं असं मानलं जातं. म्हणजे 4 महिने केळीच्या पानावर जेवायचं आणि शेवटी उद्यापन करायचं 4 महिन्यानंतर, म्हणजे कार्तिक शुद्ध द्वादशीला, म्हणजे आषाढी एकादशीपासून ते कार्तिक द्वादशीपर्यंत हे नियम केले जातात केळीच्या पानावरच. दरवाज्यावर सुद्धा आपण केळीचे पान लावण्याचे कारण काय आहे की हे पान नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतात असा समज आहे. म्हणून सणासुदीला केळीचं पान बांधतात. केळीचं पान हे केवळ पान नाही, ते आहे आपल्या संस्कृतीचा भाग, शुद्धता, समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक आहे. म्हणून आजही अनेक ठिकाणी केळीच्या पानाशिवाय पूजा अर्चना अपूर्ण मानली जाते. म्हणून पुढच्या वेळी सण उत्सवात केळीचं पान दिसलं त्यामागचं हे सुंदर महत्त्व नक्की लक्षात ठेवा. केळीचं पान आपल्याला निसर्गाशी जोडतं, परंपरेची आठवण करून देतं आणि शुभतेचा संदेश देतं. म्हणूनच केळीचं पान हे केवळ एक साधं पान नाही, ते आहे आपल्या भारतीय संस्कृतीचं, परंपरेचं, सात्विकतेचं सुंदर असं पवित्र आहे. पूजा अर्चना असो किंवा सण उत्सव असो किंवा लग्न कार्य, देवब्राह्मण, मुंज किंवा चातुर्मासासारखं व्रत, केळीच्या पानाचा वापर नेहमी शुभ मानला गेला आहे. केळीच्या पानावर वाढलेलं अन्न शुद्ध, सात्विक आणि पुण्यकारक असं मानलेलं आहे. पूर्वीच्या काळापासून आपल्या पूर्वजांनी निसर्गाशी जोडलेली परंपरा जपली. केळीचं पान नैसर्गिक, स्वच्छ, पर्यावरणपूरक आहे, त्यामुळे शरीराला फायदा होतो आणि मनालाही समाधान मिळतं. केळीच्या पानावर जेवण केल्याने साधेपणा, समाधान आणि कृतज्ञतेची भावना वाढते असंही मानलं जातं. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं केळीचं पान समृद्धीचं प्रतीक आहे. शुभ कार्यात दरवाजावर केळीचं पानं लावली जातात, मंडप सजवला जातो, देवाला नैवेद्य दाखवला जातो. हे सर्व आपल्या जीवनामध्ये मंगलता आणि सकारात्मक ऊर्जा यावी यासाठी केलं जातं. चातुर्मासासारख्या पवित्र काळामध्ये अनेक जण केळीच्या पानावर जेवण करण्याचा नियम पाळतात. 4 महिने साधेपणात जीवन जगून शेवटी उद्यापन करून व्रत पूर्ण केलं जातं. त्यामुळे काय होतं की संयम, भक्ती वाढते असं मानलं जातं. आजच्या आधुनिक काळात अनेक गोष्टी बदलल्या, पण केळीच्या पानाची ही सुंदर परंपरा अजूनही टिकून आहे, कारण ती आपल्याला निसर्गाशी जोडते, संस्कृतीची आठवण करून देते आणि साधेपणातही सौंदर्य शिकवते. पुढच्या वेळी पूजा अर्चना, सण किंवा कोणतेही शुभकार्य करताना केळीच्या पानाचं महत्त्व नक्की लक्षात ठेवा. ही परंपरा हे केवळ रूढी नाही, ती आहे आपल्या संस्कृतीचा अभिमान. जय हिंदू संस्कृती.